कधीकधी असं वाटतं की खरं प्रेम, खरं नातं हे सगळं फक्त पुस्तकातच असतं. आयुष्यात मात्र ही गोष्ट इतक्या वेगळ्या आणि विचित्र घडतात की आपण गोंधळून जातो. आज तुम्हाला एक अशीच गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला भावनिकही करेल आणि थोडं अस्वस्थही. ही गोष्ट आहे अश्विनी यांची, एक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या एका विश्वासघातकीय नात्याचं. हे प्रकरण आहे प्रेमाचं, फसवणुकीचं आणि शेवटी एक भयंकर कटाचं. चला या कहाणीला सुरुवात करूया. द अश्विनीज केस. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर. अश्विनी हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर उभा राहतो एक हसरा चेहरा, आत्मविश्वासाने भरलेली एक तरुण पोलीस अधिकारी. 2005 साली पोलीस खात्यात रुजू झालेली ही अधिकारी सांगली जिल्ह्यात सुरुवातीचं काम करत होती. कुटुंब, समाज आणि स्वतःच्या करिअरबाबत ती खूप सजग होती. अश्विनीचं लग्न झालं होतं. त्यांना एक लहान मुलगी होती. पण आयुष्य तिथेच थांबत नाही. कामाच्या ठिकाणी तिची ओळख झाली एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी. त्याचं नाव अभय होतं. सांगलीत काम करताना अभय आणि अश्विनी यांची ओळख झाली. अभयसुद्धा विवाहित होता. त्याला एक पत्नी आणि मूल होतं. पण तरीही दोघांमध्ये एक नातं तयार झालं, एक वेगळं सामाजिक चौकटीच्या बाहेर. सुरुवातीला हे नातं मैत्रीच होतं, पण हळूहळू ते गडद व्हायला लागलं. अश्विनीला वाटायचं की अभय तिच्यावर खरं प्रेम करतो. अभयनं तिला अनेक वचनं दिली. मी पत्नीला घटस्फोट देईन, त्यानंतर आपलं लग्न होईल. अश्विनी त्यावर विश्वास ठेवू लागली आणि आपलं वैवाहिक नातं संपवलं. ती पतीपासून वेगळी राहायला लागली. तिचं आयुष्य तिनं नव्यानं उभं करायचा निर्धार घेतला. पण काळ सरत गेला आणि अभयचं वागणं बदलायला लागलं. तो टाळाटाळ करायला लागला. अश्विनीला तो लग्नाचं आश्वासन देऊन फसवत होता. ते तिच्या लक्षात यायला लागलं. तिच्यात आणि अभयमध्ये रोज भांडणं व्हायला लागली, कारण ती आता मागणी करत होती लग्नाची आणि स्थैर्याची. एक सन्मानाचं आयुष्य मिळावं एवढंच तिचं स्वप्न होतं. पण अभयला हे नातं संपवायचं होतं आणि तेही कायमचं. तो विचार करत होता की या भांडणातून सुटका कशी होईल. आणि तेव्हाच त्याने एक भयंकर निर्णय घेतला. 11 एप्रिल 2016ला अश्विनीचा खून करण्यात आला. घरात बोलून तिच्याशी वाद घातला गेला आणि त्या वादात ती संपवली गेली. हा खून घडवण्यासाठी अभयने मदत घेतली बालपणीचा मित्राशी. त्याचं नाव महेश होतं. दोघांनी मिळून एक प्लॅन केला. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर त्या मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकले गेले. यात कार चालक कुंदन आणि राजू देखील सहभागी होता. 2015मध्ये अश्विनीची कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती, पण ती तिथे कधीच हजर झाली नाही. कुटुंबियांनी बेपत्ता म्हणून तिची तक्रार केली. पोलिसांना अभयवर संशय होता, पण कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. पोलिसांचं वागणं संशयास्पद होतं. शेवटी प्रकरण पोचलं मुंबई उच्च न्यायालयात. न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले, अश्विनीचा शोध घ्या. खरी तपास प्रक्रिया. तपासात समोर आलं अभय मुख्य आरोपी होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याचसोबत महेश, कुंदन आणि राजू यांनाही अटक केली गेली. पोलिसांनी साक्षीदार, फॉरेन्सिक्स, कॉल रेकॉर्ड्स आणि त्यानंतर गंभीर विश्लेषण केलं, पण तपासात अनेक त्रुटी होत्या. न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. अखेर 9 वर्षाच्या लढ्यानंतर 2025मध्ये पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल आला. यात अभय याला जन्मठेप ठोठावली. महेश आणि कुंदनला प्रत्येकी 7 वर्षाची शिक्षा दिली आणि राजूला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली गेली. अश्विनी यांचा खून हा फक्त एका स्त्रीचा खून नाही. हा खून आहे एक विश्वासाचा,
प्रेमाचा आणि एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीच्या जीवनाचाही. या गोष्टीतून शिकावं म्हणजे की कोणावरही डोळाच विश्वास ठेवू नका आणि अंध प्रेमात पडू नये. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर लिहा. अशा अजून सत्य घटनांसाठी आणि सत्य क्राईम स्टोरींसाठी ओमकारस कानून कट्टाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नव्या कहाणीसह. जय हिंद, जय भारत. असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.